नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. संपूर्ण महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा पडतोय आणि त्यातच कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडाही जाणवतोय. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईकही रांगा लावतायत, त्यांची धावाधाव होतीये. मात्र इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यानं संतापही व्यक्त केला जातोय. मात्र रेमडेसिवीरची उपयुक्तता नेमकी किती आहे, ते रुग्णाला केव्हा दिलं गेलं पाहिजे, रेमडेसिवीरचा रुग्णाच्या प्रकृतीवर परिणाम केव्हा होतो, कसा होतो, खरंच हे इंजेक्शन जीवनरक्षक आहे का, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आपल्या रेमडेसिवीरला पर्याय या विशेष कार्यक्रमात. दरम्यान रेमडेसिवीर म्हणजे अमृत आहे का, ते जीवनरक्षक आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले पाहूया. महाराष्ट्राचे टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी ही गोष्ट स्पष्ट वारंवार सांगितलेली, जी मी पुन्हा उद्धृत करू इच्छितो, ती म्हणजे रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही. ज्या क्लिनिकल ट्रायल्स, एकूण 4 क्लिनिकल ट्रायल्स रेमडेसिवीरवर झालेल्या आहेत, या क्लिनिकल ट्रायल्समध्ये रेमडेसिवीरमुळे नक्कीच जो विषाणूचा जो शरीरातला लोड असतो, ज्याला व्हायरल लोड आपण म्हणतो, हा व्हायरल लोड कमी होऊ शकतो. पण हा व्हायरल लोड कमी होत असताना रेमडेसिवीरमुळे पेशंटचा जीव वाचतो, ते लाईफ सेव्हिंग ड्रग आहे असं अजिबात नाही. या संपूर्ण कोरोनाच्या ट्रीटमेंटमध्ये रेमडेसिवीर जणू काही अमृत आहे अशी जी भावना निर्माण झालेली, ही आधी आपण काढली पाहिजे. कारण रेमडेसिवीरचा वापर होतो, पण तो जर योग्य रुग्णामध्ये, योग्य रुग्णासाठी योग्य वेळी झाला तर त्याचा वापर जास्त होतो, असं टास्क फोर्सने सुद्धा निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि यामुळे टास्क फोर्सने ज्या इंडिकेशन्स दिलेल्या आहेत, टास्क फोर्सने कुठल्या रुग्णांना रेमडेसिवीरची आवश्यकता आहे हे सांगितलेलं आहे, त्याचा एकदा आपण पडताळा घ्यावा आणि मगच रेमडेसिवीरसाठी धावाधाव करावी, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. सुरुवातच महत्त्वाच्या प्रश्नावरनं करतो. आपण म्हणालात की रेमडेसिवीर हे जीवनरक्षक नाही, असं नेमकं का म्हणावंसं वाटतं? काय नेमकी यामागची कारण आहे? यामध्ये अजिंक्यजी एक फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या पद्धतीनं रेमडेसिवीरसाठी रुग्णाच्या नातेवाईकांची धावाधाव होते आणि हे होत असताना ज्याला आपण कायम मी म्हणतोय की याची 3 कारणं आहेत. एक म्हणजे रेमडेसिवीरचं प्रोडक्शन कमी झालेलं असताना रुग्णसंख्येमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे गेल्या 2 महिन्यामध्ये, आणि हे असताना ती रिक्वायरमेंट नक्कीच कमी पडलेली आहे. दुसरं महत्वाचं कारण असं आहे की या सगळ्या कंपन्यांशी माननीय आरोग्यमंत्री राजेशजी टोपे असतील किंवा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्रजी शिंगणे साहेब असतील, यांनी संपर्क केला होता आणि त्यानंतर या औषध कंपन्यांना, औषध निर्माण कंपन्यांना त्यांचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी नक्कीच थोडासा अवधी लागणार आहे. आणि तिसरी गोष्ट याची आहे ती म्हणजे रेमडेसिवीरचा होणारा अवाजवी वापर, ज्याला आपण इनडिस्क्रिमिनेट यूज म्हणतो, अशा पद्धतीचा रेमडेसिवीरचा हा वापर होताना दिसतोय. आणि या सगळ्या कारणांमुळे रेमडेसिवीरचा एक तुटवडा निर्माण झाला आणि त्यात एक पब्लिक परसेप्शन ज्याला आपण म्हणतो, ते पब्लिक परसेप्शन असं तयार झालेलं आहे की रेमडेसिवीरचं औषध म्हणजे जणू काही अमृत आहे, रेमडेसिवीरचं औषध म्हणजे कोरोनासाठी जणू काही संजीवनी आहे. आणि या सगळ्याचा परिणाम असा होतोय की रुग्णाचे नातेवाईक प्रचंड त्यासाठी धावपळ करतात, कारण आपला रुग्ण वाचावा हे प्रत्येक नातेवाईकाला वाटणं स्वाभाविक आहे, प्रत्येक डॉक्टरला सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे. पण यामध्ये वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर रेमडेसिवीर ही संजीवनी नाही. रेमडेसिवीरच्या ज्या 4 क्लिनिकल ट्रायल्स झालेल्या आहेत, म्हणजे हे स्टेट टास्क फोर्सच्या वेगवेगळ्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, यामध्ये रेमडेसिवीरची भूमिका ही नक्कीच हॉस्पिटलचा स्टे कमी करण्यासाठी आहे. रेमडेसिवीर हे एक उपयोगी औषध आहे, कोरोनाच्या ट्रीटमेंट मधलं उपयोगी औषध आहे, पण ते योग्य रुग्णांना आणि योग्य वेळी दिलं तरच त्याचा उपयोग होऊ शकतो, अन्यथा त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे रेमडेसिवीरसाठी, त्याच्या वापरासाठी स्टेट टास्क फोर्सने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्याचं जर आपण तंतोतंत पालन केलं तर ज्यांना रेमडेसिवीर आवश्यक आहे आणि ज्यांना त्याचा खरा उपयोग होणार आहे त्यांच्यापर्यंत उपलब्ध रेमडेसिवीर पोहोचू शकेल. ओके.
डॉक्टर अमोल कोल्हे, पण आपण ज्या वेळेला असं म्हणतो की योग्य म्हणजे ज्या रुग्णांना त्याची खरंच गरज आहे त्यावेळेला त्यांना ते दिलं गेलं पाहिजे, त्याची उपयुक्तता नेमकी कशी ठरते याबद्दल सविस्तर नेमकं काय सांगा? लोकप्रतिनिधी म्हणून तर ऐकायचंच आहे, मात्र डॉक्टर म्हणून हे जास्त ऐकायला आवडणार आहे. याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे. लोकांना हे कळणं गरजेचं आहे की रेमडेसिवीरचा जर अवाजवी वापर होत असेल तर तो नेमका का केला जातोय, किंवा जर तसं करू द्यायचं नसेल, आवश्यकता उपयुक्तता या दोन महत्वाच्या भागांबद्दल सविस्तरपणे काय सांगाल? नाही, याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जो स्टेट टास्क फोर्स आहे, कोविड टास्क फोर्स आहे, त्यांनी रेमडेसिवीर केव्हा वापरलं जावं याच्याविषयीच्या सुस्पष्ट अशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. बरोबर. या गाईडलाईन्स आपल्याला पब्लिक डोमेन मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. स्टेट टास्क फोर्सच्या या वेबसाईटवर सुद्धा या सगळ्या उपलब्ध आहेत. सगळ्या डीसीएचसीना, सगळ्या जिल्ह्याच्या सेंटर्सना या गाईडलाईन्स पोहोचलेल्या आहेत. आणि ते पाहता आपण रेमडेसिवीरचा वापर जेव्हा प्रिसाइजली करतो तेव्हा जर 92च्या खाली ऑक्सिजनची पातळी असेल आणि हा रुग्णाचा आजार 9 दिवसांच्या आतला असेल तर रेमडेसिवीरचा वापर यामध्ये नक्कीच उपयोगी ठरू शकतो. मग दुसरं येतं ज्याला रिलेटिव्ह इंडिकेशन्स म्हणतो. याच्यामध्ये HRCTचा स्कोअर हा 10च्या वर असेल आणि त्याच वेळी ज्याला आपण सायटोकाईन मार्कर्स म्हणतो, म्हणजे मग त्यामध्ये सी रिएक्टिव्ह प्रोटीन असेल, त्यामध्ये डी डायमर असेल, या गोष्टीमध्ये तिपटीनं वाढ झाली असेल किंवा न्यूट्रोफिल लिम्फोसाइट रेशो हा तिपटीनं वाढलेला असेल, हे जे सायटोकाईन मार्कर्स आहेत याच्यात तिपटीनं जर वाढ असेल तर रेमडेसिवीर दिलं गेलं पाहिजे. किंवा रुग्णाला आपण ज्याला कोमॉर्बिडिटी म्हणतो त्यामध्ये डायबिटिक कीटो ऍसिडोसिस असेल, कॉर पल्मनेल असेल, किंवा रुग्ण हा इम्युनोसप्रेसंट ड्रग्जवर असेल, तर अशा वेळी आपल्याला त्यांना रेमडेसिवीर हे डेफिनेटली दिलं गेलं पाहिजे. या त्याच्या इंडिकेशन्स आहेत. किंवा एक्सरेवर जर फ्रँक न्यूमोनिया दिसत असेल एक्सरेवर तर रेमडेसिवीर यामध्ये दिलं गेलं पाहिजे. पण माइल्ड केसेसमध्ये रेमडेसिवीरचा उपयोग होत नाही. जास्त सिव्हिअर केसेसमध्ये ज्याला साधारणतः 9 दिवसांनंतर जे आहे त्याला रेमडेसिवीरचा उपयोग होताना दिसत नाही. तिसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की 6 डोसेस नंतर जे सातत्यानं बघायला मिळालेलं आहे की 6 डोसेस नंतर रेमडेसिवीरचा फारसा वापर होताना दिसत नाही. त्यामुळे या जर इंडिकेशन्स आपण व्यवस्थित स्टेट टास्क फोर्सने ज्या ज्या इंडिकेशन्स घालून दिल्या याचा जर तंतोतंत पालन झालं तर रेमडेसिवीरचा जो आज तुटवडा जाणवतो, म्हणजे आजची ही आपल्याला आकडेवारी सांगतो की आज जवळपास एवढं सगळं महाराष्ट्र शासनानं हे संपूर्ण एफडीएच्या माध्यमातून रेमडेसिवीर उपलब्ध करून दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून याचं नियोजन सुरू असताना आज जवळपास 1 लाख इंजेक्शनची मागणी नोंदवण्यात आली आणि त्याच्या मोबदल्यामध्ये जसं आपण पुरवठा म्हणतो हा 61,000 रेमडेसिवीरच्या व्हायलचा पुरवठा आपण करू शकतो आहोत. डॉक्टर अमोल कोल्हे, आणखीन एक महत्वाचा प्रश्न. आपण अवाजवी वापराबद्दल मगाशी बोललात. हा अवाजवी वापर झाला असं खरंच वाटतं का? कारण ज्यांना सौम्य लक्षण आहेत त्यांना देखील रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं गेलं असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला बोललं गेलं. स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पण बोलण्यामध्ये बऱ्याचदा हे आलं होतं की डॉक्टरांनी सरसकट सर्व पेशंट्सना रेमडेसिवीर देऊ नये. त्याच्या वापरासाठीचे काही निकष, काही प्रोटोकॉल्स दिलेले आहेत आणि तेच प्रोटोकॉल्स पाळले जावेत असं सातत्यानं सांगितलं जात होतं. आपल्याला असं वाटतंय रेमडेसिवीरचा अवाजवी वापर झालाय? हे सगळ्यांनाच मान्य करावे लागेल. रेमडेसिवीरचा अवाजवी वापर हा नक्कीच झालेला आहे आणि त्याला मी जसं सांगितलं तशी एक पॅनिक जी एक क्रिएट झाली, एक लोकभावना जी क्रिएट झाली, जणू काही रेमडेसिवीर संजीवनी आहे. म्हणजे अनेकदा डॉक्टर सुद्धा सांगतात यामध्ये पूर्णपणे फक्त डॉक्टरांची चूक आहे का, तर ती नाही असं प्रामाणिकपणे सांगावं लागेल. कारण अनेकदा डॉक्टरांवर सुद्धा पेशंट प्रेशर करतात की काही झालं तरी आमच्या पेशंटला रेमडेसिवीर द्या. म्हणजे आज मी काही मतदारसंघातल्या VC घेत होतो तर तिथल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टी समजून घेत असताना एका डॉक्टरने मला अनुभव सांगितला की पेशंटना जेव्हा मी सांगितलं की सर रेमडेसिवीरची आवश्यकता नाहीये तर पेशंटने सांगितलं मग लिहून द्या, पेशंटला काही होणार नाही. त्यामुळे ही जी लोकभावना आहे लोकांमध्ये सुद्धा याची जागरूकता होण्याची गरज आहे. ही जागृती होण्याची गरज आहे की रेमडेसिवीर ही संजीवनी नाही. रेमडेसिवीर दिलं नाही म्हणजे पेशंट बरा होणार नाही हा समजही चुकीचा आहे आणि रेमडेसिवीर दिलं म्हणजे पेशंट 100% बरा होणार हा समज सुद्धा चुकीचा आहे. नाही, पण मग डॉक्टर अमोल कोल्हे, जर अवाजवी वापर झालाय हे जर आपल्याला मान्य करायचं असेल तर मग त्याचा काळा बाजार झालाय, कृत्रिम टंचाई निर्माण झाली, हे देखील आपल्याला अप्रत्यक्षपणे मान्य करावं लागेल की काय? अशी परिस्थिती आहे. याबद्दल सहमत आहात आपण? या शक्यता नक्कीच नाकारता येत नाही. कारण ज्या गोष्टी कानावर येतात, ज्या काही बातम्या कानावर येतात
त्यामध्ये नक्कीच काळा बाजार झाल्याच्या काही बातम्या या बऱ्याचदा कानावर येत आहेत. हा. आणि त्यासाठीच मला वाटतं अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून आता जे रेमडेसिवीर उपलब्ध करून दिलं जातं, मी आपल्या माध्यमाचा नक्कीच यासाठी वापर करेन हा. की अनेक ठिकाणी आजही रेमडेसिवीरची जी मागणी आहे, यामध्ये ही मागणी आता कशी राज्यात पुरवली जाते हे आपण समजून घेतलं पाहिजे. की गव्हर्नमेंट रजिस्टर्ड ज्या डीसीएचसी आहेत, जेवढ्या डीसीएचसी आहेत, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर जे आहेत, हे जेवढे रजिस्टर्ड आहेत त्यांनी दर दिवशीची त्यांची रेमडेसिवीरची मागणी ही गुगल फॉर्मद्वारे त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला सबमिट करायची आहे. आणि ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सबमिट झालेल्या मागणीनुसार त्या डीसीएचसी ला हा पुरवठा करण्यात येईल. या पलीकडे आता बऱ्याचदा रुग्ण जे फिरताना दिसतात, एक हे निरीक्षण मी नोंदवू इच्छितो की ज्या डीसीएचसी रजिस्टर्ड नाहीत अशा डीसीएचसी मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर प्रिस्क्राईब केलं जातं आणि ते जास्त आपल्याला फिरताना दिसतात. त्यामुळे एकतर त्याचा योग्य वापर आणि जो चॅनल गव्हर्नमेंटने ठरवून दिलेला आहे, जो चॅनल सरकारने ठरवून दिलेला आहे, त्याच्यावर व्यवस्थित डीसीएचसी कडून नोंदणी होणं याने रुग्णाच्या नातेवाईकांची फरफट थांबेल. बिलकुल. डॉक्टर अमोल कोल्हे, आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे आहेत, आणि जर रेमडेसिवीर जीवनरक्षक नाही तर मग पर्याय काय, हा प्रश्न तर उपस्थित होतो. त्याविषयी देखील आपण डॉक्टर अमोल कोल्हे यांना विचारूया. ब्रेक घेऊया, आपण लगेच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. रेमडेसिवीरला पर्याय काय, आपल्या विशेष कार्यक्रमात ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे, रेमडेसिवीरला पर्याय काय हा महत्त्वाचा मुद्दा आता, आणि फॅबिपिरावीर याला पर्याय असू शकतं का, याबद्दल देखील जोरदार चर्चा सुरू आहे. थोडक्यात यासाठी आपलं उत्तर अपेक्षित आहे. यामध्ये अजिंक्यजी महत्वाचं कसं आहे की रेमडेसिवीर ज्या रुग्णांना इंडिकेशन आहे त्या रुग्णांना रेमडेसिवीरच दिलं पाहिजे. पण जेव्हा पॅनिक तयार होतो की आता रेमडेसिवीर नाहीच, तोपर्यंत काय, तर काहीच न देण्यापेक्षा तोपर्यंत त्यांना फॅविपिरावीर कंटिन्यू ठेवणं हे काहीच न देण्यापेक्षा नक्कीच हिताचं ठरू शकतं, असंही टास्क फोर्सनं निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्यामुळे रेमडेसिवीरला फॅविपिरावीर हा 100% पर्याय आहे का, तर नाही. पण रेमडेसिवीर उपलब्ध होईपर्यंत आपण मागणी आणि पुरवठा याचं गणित जर लक्षात घेतलं तर रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी नक्कीच थोडासा जर अवधी असेल तर तोपर्यंतच्या काळामध्ये फॅविपिरावीरचा वापर हा काहीच न देण्यापेक्षा नक्कीच लाभदायक ठरू शकतो, असं टास्क फोर्सचं एक निरीक्षण आहे. आणि त्या निरीक्षणाद्वारे जर केलं तर रेमडेसिवीर उपलब्ध होईपर्यंत फॅविपिरावीरचा वापर करता येऊ शकतो. बिलकुल. डॉक्टर अमोल कोल्हे, आपण बघितलं सरकारी रुग्णालयांना रेमडेसिवीर दिलं जावं असे निर्देश तर दिले गेलेत, मग खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर उपलब्ध होत नाहीये, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? मग रुग्णांनी जायचं कुठे असा प्रश्न निर्माण होतो. त्याबद्दल त्यासोबतच काय नेमकं आवाहन करू इच्छिता आपण या माध्यमातून? अजिंक्य, त्यासाठीच मी महत्वाची गोष्ट सांगितली, खासगी रुग्णालयांना सुद्धा रेमडेसिवीर उपलब्ध होतं. त्यासाठी त्या खासगी रुग्णालयानं डीसीएचसी म्हणून रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि हे रेमडेसिवीर किती रिक्वायर्ड आहे, किती वायल्स रिक्वायर्ड आहेत याचा गुगल फॉर्म त्या जिल्हाधिकारी कार्यालयाला दर दिवशी त्या खासगी रुग्णालयानं सबमिट करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्या खासगी रुग्णालयात जे बेड्स अवेलेबल आहेत ते त्या जिल्ह्याच्या डॅशबोर्डवर सुद्धा दिसले पाहिजेत. ही एक संपूर्ण यंत्रणा आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी डीसीएचसी म्हणून रजिस्टर करावं, त्यांनी गुगल फॉर्म्स भरून ही जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले जावेत. जितके रिक्वायरमेंट दिली जाईल तितकेच डोसेस येतील हे आता आपण सांगू शकत नाही. जे मी आपल्याला आताच समीकरण सांगितलं की 1,00,000 डोसेसची मागणी आहे, पण उपलब्धता ही फक्त 61,000 डोसेसची आहे. बरोबर. यामध्ये पुढच्या काही काळामध्ये माननीय मंत्री महोदयांनी या बैठका घेतल्यानंतर या कंपन्यांनी त्यांचं प्रोडक्शन नक्कीच स्टेप अप केलेलं आहे. पण या प्रोडक्शनचा क्वालिटी कंट्रोल असेल, क्वालिटी अनालिसिस असेल, या गोष्टींसाठी थोडासा अवधी जाणार आहे. त्याचबरोबर एक्सपोर्ट बॅनमुळे काही एक्स्ट्रा डोसेस अवेलेबल होऊ शकतात. पण हे सगळं एकीकडे असताना दुसरीकडे संपूर्ण देशात कोविडची जी परिस्थिती उद्भवलेली आहे ते पाहता रेमडेसिवीरला ही मागणी कायम राहणार आहे. आणि त्यामुळे याचा योग्य वापर, मी पुन्हा त्या गोष्टीवर येतो, याचा खूप एथिकल वापर, योग्य वापर ही नक्कीच काळाची गरज असणार आहे. बरोबर आहे. अमोलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या महत्त्वाच्या विषयावर माहिती दिलीत त्याबद्दल. डॉक्टर अमोल कोल्हे होते आपल्यासोबत, आणि रेमडेसिवीरला पर्याय काय या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.